नगर अभियंता एसीबीच्या जाळ्यात 70 लाखांच्या बिल मंजुरीसाठी घेतली 40,000ची लाच। हुपरी नगर परिषद अंतर्गत रस्ता कामाचे एका ठेकेदाराचे 70 लाखांचे बिल मंजूर करण्यासाठी 1.5 लाखाची लाच मागणी करणारा सध्या बदलीने मुरगुड नगर परिषदेमध्ये नगर अभियंता प्रदीप पांडुरंग देसाई वय वर्ष 32 मूळ गाव मिंचे तालुका भुदरगड याला मुरगुड एसटी बस स्थानकावर 40,000ची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहात पकडलं। त्याच्या विरुद्ध मुरगुड पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला आहे। हुपरी नगर परिषद अंतर्गत रस्ता काम पूर्ण केल्याचे 70 लाखाचे बिल देण्यासाठी MB रजिस्टर पूर्ण करून देण्याच्या मोबदल्यात तत्कालीन नगर अभियंता प्रदीप पांडुरंग देसाई यांनी 1.5 लाख रुपयांची मागणी केली। संबंधित ठेकेदाराने 1,30,000 देण्याचे मान्य केले। त्यातील 50,000 रुपये यापूर्वी अभियंता देसाई यांनी घेतले व राहिलेली 80,000ची रक्कम 40,000 आता व रजिस्टर पूर्ण झाल्यावर 40,000 देण्याचे ठरले। सोमवारी 40,000ची रक्कम घेऊन संबंधित ठेकेदार नगर अभियंता देसाई यांच्याकडे आले तेव्हा त्याने ही रक्कम मुरगुड एसटी बस स्थानकावर थांबवलेल्या कारमध्ये ठेवण्यास सांगितली। त्याचवेळी सापळा लावून थांबलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यास रंगेहात पकडून सदरची रक्कम व मोबाईल जप्त करत अभियंता प्रदीप देसाई याला मुरगुड पोलिसांच्या स्वाधीन केलं। आरोपीच्या घर झडतीसाठी पथक तात्काळ त्याच्या घराकडे रवाना करण्यात आले आहे। घर झडतीची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती। ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप, हेड कॉन्स्टेबल सुधीर पाटील, संदीप काशीद, कृष्णा पाटील व वाहन चालक प्रशांत दावणे यांच्या पथकाने केली। लाचलुचपतच्या पोलीस निरीक्षक उज्ज्वला भडकमकर अधिक तपास करत आहेत। शाहू न्यूज साठी विशेष प्रतिनिधी सर्जेराव भाट, मुरगुड।